आज मी इथे मुलांना मधल्या वेळेत खाता येईल अशी खमंग पापडी बनवते आहे. बऱ्याचदा आपण बाहेरून पापडी आणतो, पण ती कसल्या तेलात तळली आपल्याला माहिती नसतं. घरीच आपण एकदम सोप्या पद्धतीने काही मिनिटामध्ये ही पापडी बनवू शकतो. बनवायला खूप सोपी आहे आणि अजिबात खूप काही साहित्याची गरज नाही आहे. सगळ्यात आधी मी इथे 2 कप बेसन घेते आहे. हे विकतचं बेसन आहे. घरी बनवलेलं असेल तरी चालेल. जे तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता. हे बेसन आता आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि त्याच्यामुळेच आपली ही जी पापडी आहे ती हलकी फुलकी अशी बनून तयार होते. हे जे आपण बेसन वापरतोय ते शक्यतो बारीक दळलेलं घ्या, म्हणजे पापडी छान होते. आणि बारीक दळल्यामुळेच यामध्ये बऱ्याच गुठळ्या असतात, त्यामुळे हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. पीठ चाळून मी बाजूला ठेवलं आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे आणि 1 टीस्पून मीठ घालायचं आहे. हा अर्धा टीस्पूनचा आहे चमचा, त्यामुळे मी इथे 2 वेळा मीठ घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर जेवढं तेल घातलं आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं. आता हे मिश्रण आपल्याला इथे चाळून ठेवलेल्या बेसनमध्ये घालायचं आहे. हे आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे आपण मिश्रण तयार केलं ते सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यामध्ये तेल आहे, मीठ आहे, बेकिंग सोडा आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या झाकणाला जे लागलं होतं ते पण मी पुसून घेते आहे, कारण त्याला पण सोडा वगैरे लागलेला असू शकतो. तर सगळं यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे सगळं घालून घेतलं मी इथे. व्यवस्थित ते मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, कारण खूप पाणी याला लागत नाही. आधी मिक्स करून बघायचं आणि लागेल तसं पाणी घालायचं. हे आता आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने, किंवा फेटणी असते ना फेटायचं, त्याने देखील तुम्ही हे फेटून घेऊ शकता. 5 मिनिटे चांगलं फेटून घेते मी. हे फेटून घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते आणि पापडी छान हलकी फुलकी होते. जवळपास 5 मिनिटे मी हे फेटून घेतलं आहे. पहिल्यापेक्षा याचा रंग बघा हलकासा थोडा फेंट झाला आहे. आता इथे मी पापडीसाठी ही चकती लावून घेते या शेवग्याला. हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं. पाहिजे तर आतमध्ये त्याला तेल लावू शकता. मी असंच डायरेक्ट ते घातलेलं आहे. मिश्रण व्यवस्थित भरल्यानंतर एका बाजूला तेल मी गरम व्हायला ठेवलं आहे. ते मीडियम गरम तेल आहे. मीडियम गरम तेलामध्येच हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे. खूप जास्ती लो हीट ठेवायची नाही, नाहीतर ही पापडी खूप तेलकट होते. याच्या मी अशा पद्धतीने पट्ट्या पाडून घेते, पूर्ण गोल फिरवत नाही आहे. जेवढं त्या पॅनमध्ये बसतील तेवढ्या मी याच्या अशा पद्धतीने पट्ट्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे अशा पद्धतीचीच पापडी असते. हे सुरुवातीला मऊ असतं, थोडंसं क्रिस्पी झालं की मग हे आपल्याला अलगदपणे हे अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि मीडियम हीटवरती तळून काढायचं आहे. बघा, जास्ती हाय हीट ठेवायची नाही आणि खूप याचा रंग बदलायचा नाही आहे. अशा पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत मी हे तळून घेतली आहे आणि बाकीच्या देखील पापड्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. कशी वाटली ही खमंग अशी पापडी मला कमेंट करून सांगा. मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. बनवायला एकदम सोपी आहे. फक्त यासाठी तुम्ही जे बेसन वापरताय ते अगदी बारीक दळलेलं असलं पाहिजे. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.